नासिर ई बाईक सलगरे, आता पेट्रोलला करा बाय बाय। घरी घेऊन या इलिगो कंपनीची ई बाईक, तेही फक्त 40,000 रुपयांपासून पुढे। 60 ते 70 किलोमीटरच्या मायलेज सहित 1 वर्षाची वॉरंटी। खास गुढीपाडव्यानिमित्त 4 ते 5,000 रुपयांचा भरघोस डिस्काउंट। सोबत प्रत्येक बाईक वरती 1999 चा ब्लूटूथ हेडफोन फ्री व एक लकी ड्रॉ कूपन। आमच्याकडे उधारी सुरू आहे। बजाज फायनान्सची ही सोय। आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल शॉपी, कॉम्प्युटर, फर्निचर, ई बाईक, भांडी सेंटर, सलगर। आपण पाहत आहात स्टार वन मराठी, जाणीव समाज मनाची। सरकार असेच वागत राहिले तर बांगलादेश सारखी परिस्थिती निर्माण होईल। गॅस दरवाढी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आंदोलन। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रवादी महिला सांगली जिल्हा व शहर जिल्ह्याच्या वतीने गॅस दरवाढ आणि महागाई विरोधात आंदोलन करण्यात आले। दरम्यान लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांची कर्जमाफी याच दरवाढीसह महागाई ही परिस्थिती अशीच राहिल्यास भारतामध्ये बांगलादेशसारखी अवस्था निर्माण होऊ शकते अशी भीती महिला पदाधिकाऱ्यांनी व्यक्त करत महागाई आणि गॅस दरवाढ मागे न घेतल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला। शहर आणि ग्रामीण महिला आघाडीच्या वतीनं आज जी केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनानं ही तीव्र गॅस दरवाढ केलेली आहे त्याचा आम्ही या ठिकाणी प्रथमतः निषेध करतो आणि त्यासाठी हे आम्ही आंदोलन छेडलेलं आहे। आपण पाहतात की हे सरकार म्हणजे महाराष्ट्रातलं सरकार असेल किंवा केंद्रातलं सरकार असेल, लोकांना खोटी आश्वासनं दिली आणि त्या ठिकाणी सत्तेवरती आल्या। अलीकडच्या कालावधीमध्ये आपण पाहिलं तर शेतकऱ्यांच्या जास्तीत जास्त आत्महत्या या महाराष्ट्र राज्यात होत आहेत। आज लाडक्या बहिणींना जे त्यांनी 45,000 कोटीची तरतूद त्या ठिकाणी करायला हवी होती, ती तरतूद न करता आज 35,000 कोटीवरती ते आले, म्हणजे 50 लाख लाडक्या बहिणींना त्यांनी घरी पाठवलेलं आहे। एकीकडे म्हणायचं वृक्षवली आम्हा सोयी रे वनचरे आणि दुसरीकडे प्रचंड वृक्षतोड ही इंधनासाठी त्या ठिकाणी होत आहे। अगोदरच ह्या सरकारनं कॉन्ट्रॅक्टदारांना जगवण्यासाठी मोठमोठ्या रस्त्यांची निर्मिती त्या ठिकाणी करत असताना प्रचंड अशी वृक्षतोड केलेली आहे आणि पुन्हा जी वृक्षतोड होते ती महिलांना गॅस परवडत नाही। उज्ज्वला गॅस योजना असेल, उज्ज्वला गॅस योजनेचे सिलेंडर आज कोपऱ्यात पडून आहेत। आज महिलांना गॅस परवडत नाही म्हणून हे सिलेंडर कोपऱ्यामध्ये टाकायचं आणि परत चुलीवरती त्या ठिकाणी स्वयंपाक करायचं, अशी आज ग्रामीण भागातल्या असेल किंवा शहरातल्या असेल महिलांची परिस्थिती आहे। आपण पाहतात ह्या सरकारनं केलं काय?